अकोट ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे। या आठवड्यात ही तिसरी मोठी कारवाई असून यामध्ये 13 गोवंशांना जीवनदान देण्यात आले। त्यामुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहे। अकोट ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्याविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून एका आठवड्यात सलग तिसरी मोठी कारवाई करून 13 गोवंशांना जीवनदान दिले। गौ तस्करांचे धाबे दणाणले आहेत। 21 जुलै रोजी ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अकोट आभोळा ते खुदानपूर शेतशिवारातून पायदळ रस्त्यावर नेमाडे यांच्या शेताजवळ गस्ती दरम्यान थांबले असता सकाळी 9 वाजताच्या सुमारास यातील आरोपी शेख फारूक शेख हारून राहणार अकबरी प्लॉट अकोट हा आभोळा ते अकोट रोडवर पायी जात असताना खुदानपूर शेतशिवारात त्याच्या ताब्यातील 13 गोवंश जातीचे बैल कत्तलीच्या उद्देशाने घेऊन येत असताना मिळून आला। सदरचे गोवंश जातीचे बैल अंदाजे किंमत 1,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून बैलांचे पालन पोषण करिता गौरक्षण समिती अकोट यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। आरोपी विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम 5(अ)(9) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वाघोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे, अकोट ठाणेदार ज्ञानोबा फण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाकोरे, रामेश्वर भगत, वामन मिसाळ, अमोल बुधे, सुनील वैताडे, चालक विलास अस्वार यांनी केली। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।